नमस्कार मंडळी, रंजना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. मला तर असं वाटायला लागलं की आता का सगळ्या चुलीवरच्याच रेसिपी येणार आहेत, म्हणजे ब्लॉग येणार आहेत. आणि आता बघा ना, आता गॅस मिळत नाही आणि आता चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो का काय, आता काही समजत नाही. तर मी इथे ज्वारीची भाकर चुलीवर बनवत आहे आणि स्पेशल म्हणजे मी इथे कांद्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चुलीवर. आता चुलीवर मी काल कारलं बनवलं होतं आणि आज आहे ना, इथे मस्त अशी कांद्याची पात आणलेली आहे आणि त्याचीच भाजी मी बोंबील घालून बनवणार आहे. तर इथे बोंबील घेतलेत, तर 10-15 मिनटं थोडे भिजत घातलेत. कांद्याची पात घेतले, ती चिरून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि लसूण पण इथे जाड असं ठेचून घेतलं आहे. आता हे बोंबील आहे ना, इथे भिजून का ठेवलेत, कारण त्याचे ते खवलं वगैरे असतात ना, ते मग चांगले निघून जातात पाण्यामध्ये. आणि आता स्वच्छ धुवून मस्त तेल घातलेलं आहे मी आणि तेलामध्ये चांगले आपल्याला इथे बोंबील हे परतून घ्यायचे आहेत. कमीत कमीत 1-1.5 मिनटं तरी बोंबील मस्त असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे वशटपणा जास्त येत नाही. तेलामध्ये चांगले बोंबील परतून घेतल्यानंतर आता आपण इथे कुटलेला लसूण मी घालणार आहे. लसूण पण परतून घेते. आता इथे मसाले घेतलेत, लाल प्रकारचे मसाले आहेत. हळद आहे, 3 प्रकारचे लाल मसाले आहेत, एक कलरचा मसाला आहे, बाकीचे घरचे मसाले आहेत. आता हे मसाले आहे ना, सर्व मस्त असं परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त छान आलाय कलर. आता टाकून घेऊया आपण आता ही कांद्याची पात. आता आमच्याकडे कांदे काढायचे ते चालू आहे ना, म्हणून कांद्याची पात मस्त येते बाजारामध्ये. खूप दिवसांनी आणली आणि बोंबील घालूनच खातात सगळे. आता कांद्याची पात पण घालून घेतले. आता एखादा मिनटं याला चांगलं असं बसू द्या, म्हणजे मग खाली बसून जातं. मीठ घातलंय चवीप्रमाणे. असेच राहू द्यायचं आहे आपल्याला 1-1.5 मिनटं. मग बोंबील पण चांगले शिजतील आणि मग भाजी बघा बसून गेले खाली. आता मस्त हलवायला जमेल. आता थोडा जाळ पण लावला आहे मी. चांगली अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. मस्त परतून घेतलेली आहे. इथे मी 2 मिनटाकरता झाकण ठेवणार आहे. थोडा कमी करणार आहे जाळ. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटासा ब्लॉग आहे, चुलीवरचा स्वयंपाक म्हणा, चुलीवरची भाजी. मग चला आता खायला घेऊया. हा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कांद्याची भाजी कोणाकोणाला आवडते ते पण सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.